नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना। आज आम्ही आलेलो आहे मस्जिद बंदरच्या एका हिडन स्पॉटला, जिथे तुम्हाला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चाट। मी बोलत आहे एम.एल. गुप्ता चाट स्टॉल बद्दल, ज्याला 60 वर्ष झालेली आहेत आणि 60 वर्षापासून ते आपल्या आजची चव मस्जिद बंदरच्या लोकांना देत आहेत। थोडाही वेळ न घालवता आम्ही आमच्यासाठी दादांना मस्तपैकी एक भेळ बनवायला सांगितली, ज्यामध्ये दादांनी गरम कुरमुरे घेतलेले आहेत आणि वरून आलेले आहेत चणे, शेंगदाणे, वाटाणे, चणा डाळ सुद्धा, आणि त्यामध्ये गेलेले आहे ती कचोरी। कचोरी बघूनच आम्ही शॉक झालो। वरून खस्ता पुरी सुद्धा आलेली आहे। दादांच्या या स्टॉलला 60 वर्ष झालेली आहेत आणि 60 वर्षापासून ते आपल्या आजची चव सर्व लोकांना देत आहेत। या भेळमध्ये जाणार आहेत ते कांदा, टोमॅटो, लिंबू सुद्धा, वरून येणार आहे हिरवी कोथिंबीर। दादा अक्षरशः जबरदस्तच भेळ बनवत होते, बघूनच आमच्या तोंडाला पाणी सुटत होतं। भेळमध्ये दादा 3 प्रकारची चटणी वापरतात, जी दादा स्वतः बनवून आणतात। चटणी टाकून दादांनी इथे भेळ चांगली मिक्स करून घेतलेली आहे, जेणेकरून भेळची टेस्ट अजून वाढण्यासाठी। भेळ मिक्स करून झाल्यावरती दादांनी वरून ऍड केलेली आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे थोडे चटण्या। वरून आलेली आहे कचकच कापलेली हिरवीगार कोथिंबीर। त्यानंतर इथे आलेला आहे बारीक शेव। बघितलात, इथे अशा प्रकारे ही भेळ तयार झाली आणि त्याबरोबर दिले जातात आपल्याला गाजराचे तुकडे, वरून खस्ता पुरी सुद्धा दिली जाते। इतक्या वेळच्या आतुरतेनंतर इथे तयार झालेली आहे आपली भेळ, जी बघून अक्षरशः माझा आनंद गगनात मावत नव्हता। तर इथे आम्ही घेतलेली आहे कचोरी भेल, जी दिसायला तर जबरदस्त दिसते। ह्यांच्या भेलमध्ये तुम्ही बघितलात की खूप साऱ्या व्हरायटी, चटणी, परत कुरमुरे, चणा डाळ वगैरे सगळ्या गोष्टी जातात। आणि ह्याच्याबरोबर स्पेशली तुम्हाला इथे दिलं जातं ते गाजर आणि ही पुरी आहे, ही खस्ता पुरी आहे, जी जबरदस्त लागते आणि खरंच ती दिसायला एवढी छान दिसते, खायला किती भारी असेल। पण आपण इथे टेस्ट करून बघूया की ही भेळ कशी झाली आहे ती। ठीक आहे, बघू शकता ओली भेळ आहे ही, मला खरंच खूप आवडते। वा, जबरदस्त, खतरनाक, काय टेस्ट आहे, एकदम भारी। तुम्हालाही आवडेल, मला खरंच खूप आवडली। जबरदस्त आहे कचोरी चाट, ज्याच्यामध्ये कचोरी सुद्धा येते। पहिल्यांदाच मी बघितलेली कचोरी सुद्धा याने टाकली आहे, बटाटा पण गेलेला आहे, खूप भारी आहे। ह्याच्यानंतर आम्ही टेस्ट करणार आहे ह्यांच्याकडचा स्पेशल आलू बॉम्ब चाट, जो आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की कसा बनवतात आणि टेस्ट करून बघूया की तो कसा लागतो ते। आलू बॉम्ब चाट बनवण्यासाठी इथे उकडलेले बटाटे वापरले जातात, म्हणजेच उकडलेले बटाट्याचे 2 तुकडे केले जातात। बटाट्याचा मधला भाग पोकळ केल्यावरती कटोरी सारखे बटाटे दिसायला लागतात। ते कटोरी सारखे दिसणारे बटाटे कोळशावरती भाजले जातात आणि त्याचा मसाला इथे बनवला जातो। मसाला बनवण्यासाठी दादानी इथे एका पानामध्ये घेतलेला आहे कांदा, थोडीशी कोथिंबीर, वरून आलेली आहे कचोरी, चणा डाळ, शेंगदाणे, हे सगळे जिन्नस वापरून एक मसाला बनवला जातो। हा मसाला आलू बॉम्ब मध्ये जाणार आहे। तुम्हालाही अशी चाट खायला आवडते का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा। दादानी कोथिंबीर, बारीक शेव, वरून लिंबू सुद्धा पिळला आहे या मसाल्यामध्ये आणि हा मसाला चांगला एकजीव करून घेतलेला आहे। आता तयार केलेला मसाला जाणार आहे ते भाजलेल्या बटाट्यांमध्ये। त्यासाठी दादानी एका पानावरती सर्व उकडलेले बटाटे लावून घेतलेले आहेत। या उकडलेल्या बटाट्यामध्ये दादानी ऍड केलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची चटणी। त्यानंतर त्यामध्ये जाणार आहे त्यांनी बनवलेला मसाला। आलू बॉम्ब चाट दिसायला जेवढा जबरदस्त दिसत होता ना, खायला माझी आतुरता तितकीच वाढत चाललेली। दादाने आलू बॉम्ब चाट वरती मस्तपैकी बारीक शेव ऍड केलेला आहे, वरून आलेले आहे हिरवीगार कोथिंबीर, आणि फायनली इथे तयार झालेला आहे आपला आलू बॉम्ब चाट। तर मित्रांनो, इथे आलू बॉम्ब चाट तयार झालेला आहे, जे दिसायला तर जबरदस्त दिसतं। इथे आपण टेस्ट करून बघूया की हा आलू बॉम्ब चाट लागतो कसा ते। जबरदस्त टेस्ट, जबरदस्त चाट, म्हणजे असं तुम्ही कुठे टेस्टच केला नसणार। जर तुम्ही चाट लवर असाल आणि तुम्हाला जबरदस्त चाट मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी टेस्ट करायच्या असतील, जसं की हा आलू बॉम्ब चाट, तर तुम्हाला यायचं आहे मस्जिद बंदरला, सॅम्युअल स्ट्रीट वरती एम.एल. गुप्ता चाट सेंटरला। तिथे जबरदस्त आलू बॉम्ब चाट तुम्हाला मिळणार आहे। अक्षरशः एवढं भारी होतं ना की तोंडात जातात, खरंच बॉम्ब सारखा फुटला। मला सगळ्यात जास्त आवडला, तुम्हालाही आवडेल। वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा।